नमस्कार, मी रोशन बघते आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे क्रांतिकारी लेखनी न्यूजमध्ये। दिनांक 11 जून 2026ला पारडसिंग येथील गांधी चौक येथे सायंकाळी 6:30 वाजता राष्ट्रीय प्रबोधनकार श्री सत्यपाल महाराज यांच्या सत्यवाणीचा प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। या कार्यक्रमाला माजी मंत्री सुनीलजी केदार, जाणता राजा लोकसेवा प्रतिष्ठानचे मिलिंदजी देशमुख अध्यक्ष आणि सुधीरजी रघुवंशी, नागपूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेना अशोकजी डांगोरे, शरदजी बेलसरे, सचिनजी डांगोरे व इतर मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी सुनीलजी केदार यांनी आपल्या मार्गदर्शन केले, तर सत्यपाल महाराजांनी संपूर्ण नागरिकांना अंधश्रद्धा निर्मूलन, देशात सुरू असलेला भ्रष्टाचार आणि देशाची अराजकता यावर अतिशय चांगल्या प्रमाणात मार्गदर्शन केले। प्रसंगी या कार्यक्रमाचे जे आयोजन जे होते ते जाणता राजा लोकसेवा प्रतिष्ठान काटोल यांच्याकडून करण्यात आलेले होते। या कार्यक्रमाला भरगोच्च प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती आणि या कार्यक्रम अतिशय शांततारित्या पार पडला। मी रोशन बघते, क्रांतिकारी लेखनी न्यूज, पारडसिंग। त्याच्या पोटात दारू नाही, तो सच्चा नाही। ते पाय हा टोपीवाला बसू नाही दादा, शेतकरी आहे, कष्ट करणारा आहे, डुप्लिकेट नाही, बदमाश नाही, चॉप्टर नाही, कोणाच्या बायकोवर लाईन मारली नाही। ते पाय उभे राहा तुम्ही, या इकडे तुम्ही कधी कधी घेत असता काय थोडीशी हातपाय दुखले तेव्हा? आज लोक घेतली काय? पहिले घेत होते काय? मग एरीच म्या तुमची निवड केली, त्या फुकटकर काकाच्या घरचं दुपट होते। वा वा, मी का बोलत नाही? सांग रे, शिवाजी महाराजच्या पप्पाचं नाव काय? मुलांनी बोला, बोल, बोलत जा नाही मालूम, मुलीनं सांगा। शिवाजी महाराजाच्या पप्पाचं नाव काय? हे तो नको घालू, चुप झालं। त्या माणसानं ते बोलल्याच्यानं कसं? सन्माननीय आदरणीय सत्यपाल महाराजांनी आपलं आयुष्यच जनसेवेसाठी, जनकल्याणासाठी दिलं आणि त्या पद्धतीनं कामही करतात आहे। तर महाराजांनी आपलं कौतुक करत असताना आपल्या आईचे कौतुक केलंच पाहिजे। ज्या माऊलीने आपल्याला घडवलं, तिने लहानपणी आपल्यावर जे संस्कार केले, ते संस्काराचं रूप आम्ही सगळं समाज पाहतो, म्हणून तिला सुद्धा आज वंदन नक्कीच केलं पाहिजे। अशा प्रकारचं म्हणत असतं शेवटी माणसाला लहानपणी आईच घडवते, ही वस्तुस्थिती आपण त्या ठिकाणी नाकारू शकत नाही। असो, आपण आपल्या त्या ग्रामीण भागातल्या जनतेला हसत खेळत असलेल्या अडचणी, असलेल्या दुःख मात करण्यासंबंधी आपण नक्कीच त्याला चांगलंसं मार्गदर्शन केलं असेल। आमच्या सगळ्या मातृदेवोभव माऊल्या सगळ्या बसल्या, यांच्याही अडचणीवर आपण नक्कीच काही ना काही उपदेश नक्कीच दिला असेल। सुनापासून तर सासूपर्यंत याची मला त्या ठिकाणी ध्यानच आहे, नाही दिलाच असेल। पण आज आपण जे म्हटलं ना, अच्छे दिन आने वाले, ही गोष्ट खरी आहे की सगळ्याच्या मनामध्ये हाच विचार आहे, कसं होईल पुढचं, आहे की नाही? आपापल्या प्रत्येक मला विचार पुढचं कसं होईल। पण मला 100% माझ्यासारखा व्यक्तिमत्व आपल्याला सांगू शकतो की त्याला सुद्धा तीच काळजी आहे, न्याशाचा भाग नाही। प्रश्न एवढा आहे, आम्ही कर्तव्य केलं पाहिजे, नुसतं त्याच्या भरोश्यावर राहून होणार नाही, कर्तृत्वाची जोड द्यावं लागेल।
कर्तव्याची जोड राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी समजा कर्तृत्वाची जोड दिली नसती तर स्वराज्य स्थापना झालं नसता. प्रभू रामचंद्राचा जरी विचार केला महाराज, आपण त्यांच्यात समजा गेला, प्रभू रामचंद्राने म्हटलं तर की मी नुसतं भजन पूजन आणि त्यावेळी होम हवन करत असतो आणि बाण उचललाच नसता तर सीतामाई वापस आल्या नसतं त्या ठिकाणी. आणि हीच विषय आपल्या सगळ्यात त्या ठिकाणी आहे. येणार पण कर्तृत्वाची जोड द्यावं लागणार आहे. जोपर्यंत आपण कर्तृत्वाची जोड देणार नाही तोपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षित असलेलं चित्र साधवणार नाही, अशा प्रकारे मनोव्यक्त करतो. आपण मला इथं माझं मत मांडण्यासाठी जी संधी दिली, एक बंधुत्वाचं नातं, एक मित्रत्वाचं नातं आपण जे माझ्या वडिलांपासून जे जोपासलेलं आहे त्याबद्दल आपला मनापासून होईल आणि आपल्या माऊलीला प्रणाम करताना आपल्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वडाने ब्रह्मचार्य अध्यात्म दैवी गुण घर घर में प्रगटाने सारा भारत रे सिपाही शत्रु को दर्शाने तुकड़िया दास कहे पुरनी हो सबको भक्ति कराने विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा भारत देश हमारा. बोल अनुसया माता की जय. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राष्ट्र